तुमचा पहिला प्रश्न आहे, कोणत्या प्राण्याचे दूध पिल्याने नशा होते? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए शेळी, ऑप्शन बी उंट, ऑप्शन सी सिंहिणी, ऑप्शन डी हत्ती. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी सिंहिणी. तुमचा दुसरा प्रश्न आहे, ट्रेनचा हॉर्न किती किलोमीटरपर्यंत ऐकू येतो? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए 2 किलोमीटर, ऑप्शन बी 3 किलोमीटर, ऑप्शन सी 5 किलोमीटर, ऑप्शन डी 6 किलोमीटर. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी 5 किलोमीटर. तुमचा तिसरा प्रश्न आहे, कोणता प्राणी खाल्ल्याशिवाय किंवा पिल्याशिवाय जगू शकतो? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए कासव, ऑप्शन बी मासे, ऑप्शन सी हत्ती, ऑप्शन डी टार्डीग्रेड. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी टार्डीग्रेड. तुमचा चौथा प्रश्न आहे, शिक्षक दिन कधी साजरा केला जातो? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए 16 मार्च, ऑप्शन बी 9 ऑगस्ट, ऑप्शन सी 5 सप्टेंबर, ऑप्शन डी यापैकी नाही. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी 5 सप्टेंबर. तुमचा पाचवा प्रश्न आहे, कोणत्या देशाने पहिल्यांदा बटाट्याची लागवड केली होती? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए पेरू, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी सिंगापूर, ऑप्शन डी सौदी अरेबिया. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए पेरू. तुमचा सहावा प्रश्न आहे, सरडा किती काळ जगतो? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए 2 वर्ष, ऑप्शन बी 3 वर्ष, ऑप्शन सी 1 वर्ष, ऑप्शन डी 10 वर्ष. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी 10 वर्ष. तुमचा सातवा प्रश्न आहे, कोणत्या फळावर कधीही कीटकांचा प्रादुर्भाव होत नाही? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए नारळ, ऑप्शन बी आंबा, ऑप्शन सी केळी, ऑप्शन डी पपई. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी केळी. तुमचा आठवा प्रश्न आहे, दारू पिल्याने शरीराचा कोणता भाग खराब होतो? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए फुफ्फुस, ऑप्शन बी आतडे, ऑप्शन सी मूत्रपिंड, ऑप्शन डी वरील सर्व. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व. तुमचा 9वा प्रश्न आहे, कोणता रस प्यायल्याने रक्त जलद वाढते? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए डाळिंब, बी लिंबू, सी बीट, डी संत्रा. रक्त वाढवण्यासाठी बीट हा सर्वात उत्तम पर्याय मानला जातो. यात मोठ्या प्रमाणात लोह, फॉलिक ॲसिड, पोटॅशियम आणि फायबर असते. हे शरीरातील लाल रक्तपेशींची संख्या वाढवण्यास मदत करते. तुमचा 10वा प्रश्न आहे, गौतम बुद्धांचे बालपणीचे नाव काय होते? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए राम, ऑप्शन बी श्याम, ऑप्शन सी राहुल, ऑप्शन डी सिद्धार्थ. मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशनची बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.